अकोला शहरात सायबर फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। महानगरपालिकेच्या बोधचिन्हासह आलेल्या व्हॉट्सअप मेसेजवर विश्वास ठेवल्याने एका महिलेला 1 लाख रुपयांचा फटका बसला। सायबर सेलने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। अकोला शहरात पुन्हा एकदा सायबर ठगांनी आपल्या कारवाया वाढवल्या आहेत। महानगरपालिकेच्या बोधचिन्हाचा गैरवापर करून नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे। जिजाऊनगर गोरक्षण रोड परिसरातील रत्नप्रभा भगत या महिलेच्या मोबाईलवर अकोला महानगरपालिकेच्या बोधचिन्हासह एक व्हॉट्सअप मेसेज आला। त्यात लिहिले होते की तुमचं नळाचं बिल थकीत आहे, लगेच ऑनलाईन भरावे। महानगरपालिकेचे चिन्ह पाहून त्यांनी मेसेजवर विश्वास ठेवला आणि ठगांनी पाठवलेल्या लिंकवर क्लिक केले। त्या लिंकवर वैयक्तिक माहिती आणि OTP भरल्यानंतर त्यांच्या खात्यातून तब्बल 1 लाख रुपये काढण्यात आले। क्षणात आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता। रत्नप्रभा भगत यांनी तात्काळ सायबर सेल आणि खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी तपास सुरू केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे। पोलीस प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की कोणत्याही शासकीय संस्थेकडून व्हॉट्सअपवरून लिंक पाठवल्या जात नाहीत। अशा फसवणूक लिंक पासून सावध राहणं हीच नागरिकांची खरी सुरक्षा आहे। माझा पाणी कनेक्शनचं जे पाईपलाईन कट करायला असा मेसेज आलेला होता। त्या मेसेजवर महानगरपालिकेचा लोगो होता, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून जसं लाईट बिल आपण ऑनलाईन करतो तसंच म्हटलं पाणी बिल पण ऑनलाईन असेल म्हणून ते आम्ही त्याला कॉल केल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही PDF त्यांनी पाठवली होती, ते ओपन केली। त्या PDF मध्ये माझं नाव वगैरे टाकलं, मोबाईल नंबर टाकला। ते म्हटले की तुम्ही 10 रुपये पेड करा, तुमचं पाण्याचं बिल पाठवून देतो। मग मी म्हटलं की मला तर काही अजून आलं नाही बिल वगैरे, पण ठीक आहे तुम्ही देताय तर ठीक आहे, 10 रुपये पेड करा। तुम्ही काय नेट बँकिंग वगैरे यूज करता का? तर मी म्हटलं नाही, मला काही एवढं जमत नाही, ते नेट बँकिंगचं काही नंबर जमत नाही, मिस्टरांना सर्व जमते। तर ते म्हटले ठीक आहे मग नंतरून करा, किंवा मग असं बोलून त्यांनी तेवढ्या ह्याच्यातच त्यांनी काय फ्रॉड केला काय नाही ते एवढं कळलं नाही। ते पूर्ण माझे 1,07,000 पूर्ण डेबिट होऊन गेले त्यांच्या ह्याच्यावर। अकोला महानगरपालिकेचा लोगोचा मेसेज होता तो, त्याच्यावर त्याचं चिन्ह पण होता आपल्या महानगरपालिकेच्या, म्हणूनच विश्वास ठेवला। नाही महानगरपालिकेमध्ये नाही गेली मी, पण सायबरमध्ये पहिले गेली। 1 तासातच आम्ही सायबरमध्ये गेलो आणि तिथं नोंद केली। महानगरपालिकेला आपल्या परिसरांना बोलले मी तसं की असं झालेलं आहे आमच्यासोबत। तर सर म्हटले की 2-4 दिवसापूर्वीपासूनच मी ह्याची बातमी पण दिलेली आहे, माझ्या स्टेटसवर पण ठेवलेलं आहे की असे मेसेज येत आहेत, तर तुम्ही सावधान राहा, कोणी त्याच्यात बळी पडू नका, असे ते बोलले होते। पण आता आम्ही बिझी होतो, त्या टायमाला आजारी असल्यामुळे मी ते काही बघितली नाही न्यूज, पण हे असं फसवणूक झाली माझी।